बिहारी जयो राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जयो गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रजजनरञ्जन यशोदानन्दन व्रजजनरञ्जन जमुनातीरा वनचारी जमुना तीरा वनचारी राधा माधव कुंज बिहारी जयो राधा माधव कुंज बिहारी जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गौरा भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जयो राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जयो जगन्नाथ जयो बलदेव जयो सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जयो गौरानिताय जयो गौरानिताय जयो गौरानिताय जयो गौरानिताय जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय गुरुदेव
गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आपण गेल्या वेळेस पाहिलेलं की कशा प्रकारे परीक्षित महाराज सर्व जे साधू संत ऋषीमुनी त्या ठिकाणी एकत्रित आले होते त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि भगवंतांच्या स्मरणामध्ये श्रीमद भागवतम ऐकण्यामध्ये त्यांच्यासोबत भाग घेण्यासाठी, तर यामुळे परीक्षित महाराज त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहेत। आणि आपण आधीच्या पण श्लोकांमध्ये पाहिलं की सामान्यतः हे साधू पुरुष राजकुळातील राजवैभवातील व्यक्तींपासून थोडंसं 2 हात अंतर राखून ठेवतात, कारण सामान्यतः असे राजकुळातील व्यक्ती हे भौतिक वैभवामध्ये रमलेले विलासी असे असतात। त्याच्यामुळे अशा राजबिंड्यांच्या सहवासापासून साधू संत लोक हे थोडंसं अंतर ठेवतात। परंतु परीक्षित महाराज हे राज वैभवामध्ये राजकुळामध्ये जरी जन्मलेले असले तरी
गुणांनी ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते, पांडवांचे नातू होते. त्याच्यामुळे त्यांच्या भक्ती मार्गावरील महान स्तराला जाणून सर्व साधू संतांनी त्यांच्या अंतिम समयी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तिथे येण्याचं ठरवलं. आणि त्यासाठी परीक्षित महाराज त्यांचं सर्वांचं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत. तर आपण श्लोक क्रमांक 24 पासून सुरुवात करू, की आपण एक श्लोक बऱ्याच वेळा आपल्या चर्चेमध्ये पाहिलेला आहे, की कशा प्रकारे खरा बुद्धिमान व्यक्ती तो जो पवित्र स्थळी गेल्यानंतर केवळ स्वतःचं शुद्धी करण्यासाठी तिथे पवित्र नद्यांमध्ये केवळ अंघोळ करत नाही, तर तिथल्या साधू संतांकडून भगवंतांबद्दल ऐकून घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. तर आपण तो श्लोक बऱ्याचदा पाहतो, की यस्यात्मबुद्धी तृणपेत्रिधातुके स्वधिक कलत्रा दिशु भौम इज्जती यतीर्थ बुद्धी सलिलेन करेचित जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरा. की जो व्यक्ती ह्या शरीराला जे की 3 धातूंपासून कफ, वात आणि पित्त या 3 धातूंपासून त्रिधातुके बनलेला आहे, त्या शरीरालाच स्वतः समजतात. म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यामधला फरक जाणत नाहीत. आणि जे स्वतःची जन्मभूमी त्याला पूजनीय मानतात. का? का तर माझा जन्म इथे झालेला आहे, म्हणून ती पूजनीय आहे. किंवा जे पवित्र तीर्थस्थळी जातात, केवळ आणि केवळ स्वतःच्या पापांपासून प्रक्षालन, मुक्ती प्राप्त करण्यासाठी आणि तिथल्या पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करण्यासाठी, ते पाप धुवून काढण्यासाठी. परंतु तिथल्या साधू संतांचा संग मिळवत नाही. त्यांना विचारणा करत नाहीत. जीवनाच्या अंतिम ध्येयाविषयी, भगवंतांच्या विज्ञानाविषयी त्यांना विचारणा करत नाहीत. असे व्यक्ती श्रीमद भागवत सांगतं, की स एव गो खरः. म्हणजे ते पशूंप्रमाणे डल किंवा डल या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतो आपण प्रभूजीच माताजीच? मंद. पशूंप्रमाणे मंद त्यांची बुद्धी असते. त्यांना गो खरः अशा पशूंशी तुलना केलेली आहे. तर परीक्षित महाराज हे असे व्यक्ती नाही आहेत. परीक्षित महाराज हे महान भगवत भक्तांच्या कुळात जन्मलेले स्वतः भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. त्यामुळे ह्या साधू संतांकडे ते विचारणा करतात, की कशा प्रकारे 2 खूप महत्त्वाचे प्रश्न विचारतात, की सामान्य मनुष्याचं कर्तव्य काय? आणि विशेषतः अशा मनुष्याचं कर्तव्य जो की मृत्यूच्या समीप आहे, त्या व्यक्तीच्या कर्तव्यासंबंधी तुम्ही मला सांगा. तर आपण हा आधी श्लोक म्हणू. खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि भागवत सांगतं, की खरा जो बुद्धिमान व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने हे प्रश्न विचारायला पाहिजे. सामान्यतः आपण बघतो कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूज चॅनलवर, टीव्ही चॅनलवर वेगवेगळ्या ज्या मुलाखती असतात, त्याच्यात वेगवेगळे प्रश्न विचारतात. विचारणारे त्या वक्त्यांना ते प्रश्न मुख्यतः असतात सामाजिक धोरणांबद्दल किंवा पॉलिटिक्स, राजकारणाबद्दल किंवा इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्थेबद्दल, शेअर मार्केटबद्दल, अशा भौतिक गोष्टींबद्दल प्रश्न असतात. पण भागवत सांगतं, की या सर्व प्रश्नांपेक्षाही सर्वश्रेष्ठ प्रश्न आहेत जीवनाच्या ध्येयाबद्दल विचारण्यासाठी. का? कारण हे बाकीचे जे भौतिक मुद्दे आहेत, ते आपण या जगात राहिलो काय आणि आपण या जगातून गेलो काय, ते मुद्दे चालत राहतील. भौतिक जगत हे थांबणार नाही. परंतु आपल्याला मिळालेली जी संधी आहे मनुष्य जीवनाची, त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासंबंधी जे काही प्रश्न आहेत, ते श्रीमद भागवत सांगतं, की सर्वात विशेष आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आपण श्लोक क्रमांक 24 अगोदर म्हणू. कृपया प्रयत्न करा. ततश्च वः पृच्छयमिमं विपृच्छे विश्रव्य विप्रा इति कृत्यतायाम् सर्वात्मना म्रियमाणैश्च कृत्यम् शुद्धं च तत्रामृषताभियुक्तः
शुद्धं कुणाला वाचायचंय का प्रभुजीच मी माताजी? वाचू प्रभूजी. हा, अलका माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. हे ब्राह्मणांनो, आता मी तुम्हा सर्वांवर पूर्ण विश्वास ठेवून माझ्या या पुढच्या कर्तव्यासंबंधी विचारू इच्छितो. पूर्ण विचार करून तुम्ही मला सांगा की कोणाचेही सर्व परिस्थिती आणि विशेषतः ज्याचा मृत्यू अगदी समीप येऊन ठेपला आहे त्याचे निखळ कर्तव्य कोणते? तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. या श्लोकाद्वारे राजाने म्हणजे परीक्षिताने विद्वान ऋषींच्या पुढे 2 प्रश्न ठेवले आहेत. पहिला प्रश्न असा की कोणाही मनुष्याचे कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य कोणते? आणि दुसरा प्रश्न असा की कोणाही मरणासन्न व्यक्तीचे निखळ कर्तव्य कोणते? या दोहोंपैकी मरणासन्न व्यक्ती संबंधी प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. मग तो त्वरित मरो वा 100 वर्षांनी मरो, आयुर्मर्यादा ही तितकीशी महत्वाची नाही, परंतु मरणाऱ्याचे कर्तव्य महत्वाचे आहे. शुकदेव गोस्वामी तेथे आल्यानंतर परीक्षित महाराजांनी हे 2 प्रश्न त्यांच्या पुढेही ठेवले. खरोखर दुसऱ्या स्कंधापासून ते 12व्या स्कंधापर्यंतचे संपूर्ण भागवत हे याच 2 प्रश्नांशी संबंधित आहे. शेवटी भागवताचा असा निर्णय आहे की भगवान श्रीकृष्णांची प्रेममय सेवा हाच जीवमात्रांच्या नित्य कर्तव्यासंबंधीचा अगदी आत्यंतिक शब्द आहे. स्वतः भगवंतांनीच भगवद्गीतेच्या अंतिम भागात यांची पुष्टी केली आहे. परीक्षित महाराजांना या गोष्टीची आधीच जाणीव होती, परंतु तेथे आलेल्या सर्व थोर ऋषींनी आपल्या निर्णयाला एकमताने पाठिंबा द्यावा, म्हणजे आपले हे अनुमोदित व्रत आपणास निर्विवादपणे आचरता येईल अशी त्यांची भावना होती. त्यांनी या ठिकाणी शुद्ध म्हणजे पूर्णपणे योग्य हा शब्द हेतू पुरस्सर योजिला आहे. दिव्य साक्षात्कारासाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी विविध वर्गातील तत्वज्ञांनी भिन्न भिन्न मार्ग सांगितले आहे. त्यातील काही पद्धती तर अगदी उत्तम श्रेणीच्या आहेत, तर काही मध्यम व कनिष्ठ श्रेणीच्या आहेत. ज्याला उत्तम श्रेणीच्या मार्गाने जावयाचे आहे त्याने इतर सर्व मार्गांचा परित्याग करून भगवंतांच्या चरण कमळाची शरण गेले पाहिजे आणि या मार्गाने स्वतःची पापे तथा पापांची फळे यापासून मुक्त झाले पाहिजे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण बघतो की 2 प्रश्न विचारले की कोणत्याही व्यक्तीसाठी, मनुष्यासाठी सामान्य परिस्थितीमध्ये सर्वश्रेष्ठ कर्तव्य कोणतं आहे आणि विशेषतः अशा व्यक्तीसाठी ज्याचा की मृत्यू समीप येऊन ठेपलाय, जवळ येऊन ठेपलाय. तर श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये भगवंतांचे एक महान शुद्ध भक्त प्रल्हाद महाराज हे सांगतात की कोणता मनुष्य मृत्यूच्या जवळ येऊन ठेपलाय. कोणी सांगू शकेल का प्रभुजीच, माताजीच, काय उत्तर असेल याचं? की कोणता व्यक्ती मृत्यूच्या अतिशय जवळ येऊन ठेपलेला आहे? नाही सांगता. ते जगात असं असलेलं. हा माताजी. हरे कृष्ण. जो इंद्रिय तृप्तीमध्ये अधिक व्यस्त असेल तो. ओके ओके ओके. आणि अगोदर 2 नंबरच्या माताजींनी कोणतं सांगितलेलं? म्हणजे भौतिक जगामध्ये आसक्ती असणारा. ठीक आहे. तर प्रल्हाद महाराज उत्तर देतात की प्रत्येक व्यक्ती. तुम्ही म्हणाल प्रत्येक व्यक्ती कसा? की प्रल्हाद महाराज म्हणतात की आपल्यापैकी कुणालाच माहित नाहीये की आपला मृत्यू कधी येणार आहे. जर माहित नाहीये, पण एक मात्र निश्चित आहे की प्रत्येकाला येणार आहे, कुणीच सुटणार नाही त्याच्यातून. मग प्रल्हाद महाराज म्हणतात की जर सर्वांना माहिती आहे की कधी ना कधी मृत्यू येणार आहे आणि तो सुटणार नाही, मग त्यासाठी तयारी करणं आवश्यक आहे. तर या या तत्वानुसार प्रत्येक व्यक्ती हा मृत्यूच्या जवळ आहे. दुसरं आपण एक गोष्ट समजू शकतो की आपल्याला जरी जीवनकाळ खूप मोठा वाटत असेल, 50, 60, 70, 80 वर्ष, परंतु इन्फिनिटीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? इन्फिनिटी? अमर्याद. हां. अमर्यादित काळाच्या तुलनेमध्ये आपलं जीवन अमर्यादित काळ तर काय, जे देवी देवता आहेत, ज्यांचं की आयुष्यमान हे खूप लांब असतं. आपले 6 महिने म्हणजे त्यांचे 12 तास ठरतात. अशा प्रकारे आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचं देवतांचा 1 24 तासांचा दिवस. तर अशा देवी देवतांसाठी पण आपलं जे आयुष्य आहे
ते एका क्षणासारखं आहे ब्रह्माजींसाठी वगैरे. तर आपल्यासाठी जरी हा काळ खूप मोठा वाटत असेल, जर मोठ्या स्तरावर आपण विचार केला, तर हा खूप क्षणिक प्रवास आहे. जसं की आपण स्वतः बघतो आपल्या मनुष्य जन्मामध्ये पण असे काही-काही आपल्याला कीटक पाहायला मिळतात. रस्त्यावरच्या जे हॅलोजन लॅम्प्स वगैरे असतात, असे काही-काही कीटक आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांचं की रात्री संध्याकाळ झाल्यानंतर जन्म होतो. रात्रीच ते मोठे होतात आणि त्यांचे काय अंडी वगैरे पण घातले जातात आणि सकाळी आपण दिवस उजाडल्यानंतर येऊन पाहिलं तर त्यांचे पंख वगैरे विखुरलेले असतात. त्यांचा मृत्यू झालेला असतो. म्हणजे त्या कीटकांचं जीवनमान हे इनमीन 10-12 तासांपुरतंच आहे, रात्रीपुरतंच आहे. तर आपल्याला जसं त्यांचं जीवनमान हे खूप क्षणिक वाटतं, तसंच देवी-देवतांसाठी पण साधारण मनुष्यांचं जे जीवनमान आहे, ते अत्यंत क्षणिक आहे. त्याच्यामुळे प्रल्हाद महाराज म्हणतात, की कारण ही परीक्षा सर्वांनाच द्यायची आहे, कुणालाच चुकणार नाहीये आणि आपल्याला माहीत पण नाहीये बहुतांश आपल्याला परीक्षित महाराजांना तरी माहीत होतं, की 7 दिवसानंतर मृत्यू येणार आहे. आपल्याला माहीत नाहीये, की 7 वर्षानंतर, 70 वर्षानंतर, 7 क्षणानंतर मृत्यू येईल, कुणालाच माहिती नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रल्हाद महाराजांच्या अनुसार हा मृत्यू समीप आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीचं कार्य आहे, की आत्ता शरीर व्यवस्थित चांगल्या अवस्थेत असताना स्वतः या परीक्षेची तयारी करणं. त्याच्यामुळं श्रीमद भागवत सांगतं, की हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्या दोहोंपैकी मरणासन्न व्यक्तीसंबंधी प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. मग तो त्वरित मरो वा 100 वर्षांनी मरो. मर्यादा तितकीशी महत्त्वाची नाही, परंतु मरणाऱ्याचे कर्तव्य महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळं परीक्षित महाराज हे खूप महत्त्वाचे प्रश्न शुकदेव गोस्वामींच्या समोर मांडत आहेत आणि भागवत सांगते, की परीक्षित महाराजांना ह्याचं उत्तर माहिती होतं. कारण ते आपल्या आजोबांच्या म्हणजे जे की भगवंतांचे शुद्ध भक्त होते, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या ट्रेनिंगमध्ये, प्रशिक्षणामध्ये लहानाचे मोठे झालेले आहेत परीक्षित महाराज. त्याच्यामुळं ह्या प्रश्नांची उत्तरं त्यांना स्वतः चांगलं माहिती आहेत. तरी पण हे प्रश्न त्यांनी शुकदेव गोस्वामींच्या समोर मांडले. त्या ठिकाणी आलेल्या सर्व ऋषीमुनींचं, साधू महंतांचं त्या प्रश्नावर त्यांना उत्तर मिळावं शुकदेव गोस्वामींकडून. शुकदेव गोस्वामींनी नाही, त्या साधू पुरुषांनाच हे प्रश्न विचारलेत आणि ह्या अध्यायाच्या शेवटी हेच 2 प्रश्न मिळून 1 प्रश्न आणि अजून 1 प्रश्न अशा प्रकारचे 2 प्रश्न परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना पण विचारताना आपल्याला दिसतील या अध्यायाच्या शेवटी. तर या साधू पुरुषांना हे प्रश्न विचारण्यामागे हेतू होता परीक्षित महाराजांचा, की त्या साधू पुरुषांमध्ये, ऋषीमुनींमध्ये सर्वच काही भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये जोडलेले नव्हते. बरेचसे साधू पुरुष वगैरे भगवत भगवंतांच्या भगवंतांना प्राप्त करण्याच्या वेगवेगळ्या मार्गांवर स्थित होते. जसं की ज्ञानाचा मार्ग आहे, अष्टांग योगाचा मार्ग आहे. ह्या सर्व वेगवेगळ्या भगवंतांना प्राप्त करण्याच्या मार्गावरील मार्गस्थ व्यक्तींना, साधू-मुनींना भक्ती मार्गाचं ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्यांचं एकमत व्हावं, यासाठी परीक्षित महाराजांनी हे 2 प्रश्न शौनकादी नाही, अ, नैमिष अरण्यामधल्या सर्व ऋषीमुनींना इथे नैमिष अरण्य नाही, शुकतल या ठिकाणच्या ऋषीमुनींना विचारलेले आहेत. नैमिष अरण्यामधले ऋषीमुनी जे होते ते सूत गोस्वामींसोबत संवाद झाला त्यांचा. तर दिव्य साक्षात्कारासाठी अथवा आत्मसाक्षात्कारासाठी विविध वर्गातील तत्वज्ञांनी भिन्न-भिन्न मार्ग सांगितलेले आहेत. जसं की आपण ज्ञानमार्ग आणि अष्टांग योगाचा मार्ग सांगितला. त्याचप्रमाणे भगवंतांना पण जाणण्यासाठी भागवतामध्ये 1ल्या स्कंदात 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक येतो, की विदन्ति तत्त्वविदस् तत्त्वं विज्ञानम अव्ययम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते, की भगवंतांना पण जाणण्याचे ब्रह्मन स्तरावर जाणणारे काही व्यक्ती आहेत, परमात्मा स्तरावर जाणणारे काही व्यक्ती आहेत आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्तरावर जाणणारे भक्त आहेत. तर या वेगवेगळ्या सर्व स्तरावरील अध्यात्मवाद्यांना
एकमत व्हावं, भगवंतांना प्राप्त करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग कोणता, यासाठी परीक्षित महाराजांनी हे 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यानंतर त्याच वेळेला हे 2 प्रश्न विचारल्यानंतर भगवंतांच्या कृपेने त्या ठिकाणी अवधूत अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तांचं आगमन होतं शुकदेव गोस्वामींचं त्या सभेमध्ये. आणि आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे त्यांच्या भक्तीच्या सर्वश्रेष्ठ स्तरावर स्थित असल्यामुळे सर्व साधू संत त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामींना त्या सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करतात. तर श्लोक क्रमांक 25. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. ते कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, आपण आता बघितलं की प्रत्येक ग्रह लोकावर आणि प्रत्येक ठिकाणी जी आई मर्यादा असते ती वेगळी असते. तर प्रभूजी, काही ठिकाणी आपण असं पण बघतो की जे देवी देवता जेव्हा त्यांच्यावरती संकट येतं ते ब्रह्माजींकडे विचारलं जातं मदतीसाठी. हो. तर ते जेव्हा तिकडे प्रवेश करत असत म्हणजे वेगवेगळ्या लोकांमध्ये, तर त्यांच्या आयु मर्यादामध्ये सुद्धा फरक येत असेल ना या ठिकाणी? पण त्यांना मुभा आहे. उदाहरणार्थ देवी देवतांना मुभा आहे की या भौतिक जगतातील म्हणजे ब्रह्मांडातील, ह्या ब्रह्मांडातील वेगवेगळ्या ग्रहांवर ते भ्रमण करू शकतात. जसं की ब्रह्मलोकापासून ते पृथ्वी किंवा निम्न लोकांपर्यंत. परंतु पृथ्वी लोकावर आल्यावर पण शास्त्र सांगतं की देवी देवता ज्यावेळेस पृथ्वी लोकावर येतात, तर पृथ्वीच्या आपल्या जमिनीला पाय स्पर्श करत नाहीत त्यांचे किंवा त्यांचे रथ स्पर्श करत नाहीत. का? कारण पृथ्वी लोक हा त्यांच्यासाठी खूप निम्न स्तराचा लोक आहे. जसं की आपल्यापैकी जे चांगल्या वस्तीमध्ये वगैरे राहतात, आपण कधी कोणत्या घाणेरड्या भागात जर कधी जावं लागलं तर जावं वाटत नाही आपल्याला. का? कारण आपल्याला त्या भागामध्ये राहण्याची सवय नाहीये. तशाच प्रकारे देवी देवतांसाठी, हरे कृष्ण, देवी देवतांसाठी पृथ्वीलोक हा अत्यंत निम्न स्तराचा लोक आहे. तर परंतु ते सगळीकडे जाऊ शकतात का? अजिबात नाही. जास्तीत जास्त ब्रह्मलोकापर्यंत त्यांना जाण्याची मुभा आहे. जसं की नेहमी एक उदाहरण देतो. समजा अशा गाय किंवा बैलाचं उदाहरण घ्या, ज्यांच्या गळ्यामध्ये लांब अशी दोरी बांधलेली आहे. त्यांना इकडे-तिकडे फिरण्याची परवानगी आहे का? मुभा आहे का? बिलकुल आहे. परंतु कुठपर्यंत फिरण्याची मुभा आहे? जोपर्यंत ती दोरी, त्या दोरीची जी लांबी आहे, जोपर्यंत ती दोरी त्यांना अलाऊ करते, तोपर्यंतच ते फिरू शकतात, तेवढ्या रेडियसमध्ये. त्याचप्रमाणे देवी देवतांना पण तेवढीच मुभा आहे आणि असं सांगितलं जातं, की ज्यावेळेस त्यांना काही अडचणी येतात, कोणत्या असुरांकडून वगैरे त्रास होतो, मदत पाहिजे असते, ते ब्रह्माजींसोबत, जे की ब्रह्माजी हे सर्व देवी देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. ह्या ब्रह्मांडामधील सर्व जीवांमध्ये जीवतत्वांमध्ये सर्वश्रेष्ठ ब्रह्माजी आहेत. तर त्यांच्या मदतीद्वारे श्वेतद्वीपावर, जो की भगवंतांचा ग्रह आहे, क्षीरोदक्षाई विष्णू किंवा जे परमात्मा म्हणून पण जाणले जातात, ते त्या ठिकाणी राहतात. तर त्या क्षीरोदक सागराच्या जो ग्रह आहे श्वेतद्वीप, त्या श्वेतद्वीप म्हणजे दुधाचा सागर, त्याच्या काठाला जाऊन ब्रह्माजी सर्व देवी देवतांसोबत जाऊन प्रार्थना करतात विष्णूंच्या मार्गदर्शनासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी. ठीक आहे माताजी. तर त्यांना बिलकुल वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळं जीवनमान आहे. जसं की ब्रह्मदेवांचं जे जीवनमान आहे साधारण देवी देवतांपेक्षा खूप अधिक आहे. तर इकडून तिकडे जाण्याची मुभा आहे, परंतु त्याच्यासाठी मर्यादा आहेत, की ते ब्रह्म लोकापर्यंत जाऊ शकतात. ठीक आहे? हो हरे प्रभू. कृष्ण. हरे हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. जसं की दुसरं साधं उदाहरण, की आपण भारतीय म्हणून जन्मलेलो आहोत. तर भारतीय पासपोर्ट, भारतात तर कुठे पासपोर्टची गरज नाही. परंतु तो पासपोर्ट घेऊन आपण शेजारच्या पण काही देशांमध्ये, जसं की नेपाळ असो वगैरे, आपण जाऊ शकतो आणि तिथे जाण्याची मुभा आहे. तिथे आपल्याला परवानगी, कोणत्या विजाची गरज नाही. परंतु दुसऱ्या कोणत्या पाश्चात्य देशात वगैरे जर जायचं म्हटलं, तर असंच जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला विजा आवश्यक आहे. हो त्याचप्रमाणे. प्रभूजी. हो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण पाहू श्लोक क्रमांक 25.
तत्र भगवान् व्यासपुत्रो तत्र भगवान् व्यासपुत्रो व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः यदृच्छया अलक्षलिङ्गो निजलाभतुष्टो लिंगो निजलाभतुष्टो व्रतश्च बालैरवधूतवेषः कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच. हरे कृष्ण. नमस्ते प्रभुजी. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभुजी. हा. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. अगदी याच क्षणी वासदेवांची आत्मसंतुष्ट आणि पृथ्वीवर संचार करणारे महासामर्थ्यशाली चिरंजीव तेथे उपस्थित झाले. कोणत्याही वर्णाचे अथवा आश्रमाचे लक्षण त्यांच्या ठिकाणी व्यक्त होत नव्हते. त्यांच्या स्त्रिया आणि मुले होती. त्यांचा वेश अवधूताचा होता. तात्पर्य श्री प्रपाद्वारा श्री प्रपाद जय. भगवान हा शब्द अनेक वेळा गोस्वामींसारखा श्रेष्ठ भक्तांसाठीही जोडला जातो. असे मुक्तात्मे या भौतिक जगाच्या कर्माविषयी पूर्ण उदासीन असतात. कारण भक्तिमय सेवेत त्यांनी पूर्णत्व प्राप्त केलेले असल्याने ते आत्मसंतुष्ट असतात. पूर्वी सांगितल्याप्रमाणे शुकदेव गोस्वामींनी आपले आध्यात्मिक गुरु म्हणून कोणाचाही स्वीकार केला नाही किंवा कोणत्याही औपचारिक अनुशासनाचेही पालन केले नाही. त्यांनी आपल्या श्री व्यासदेव यांच्याकडून भागवताचे अध्ययन केले होते. त्यामुळे श्री वासदेव हे त्यांचे स्वाभाविकपणे गुरु होते. त्यानंतर ते परिपूर्ण रीतीने आत्मसमाधानी झाले. अशा प्रकारे कोणत्याही औपचारिक शिक्षण प्रक्रियेची आवश्यकता त्यांना भासली नाही. ज्यांना पूर्वपणे परिपूर्ण मुक्ती प्राप्त करावयाची आहे त्यांना औपचारिक प्रक्रियेची आवश्यकता असते. तथापि व्यासदेवांच्या कृपेने शुकदेव गोस्वामी हे त्या अवस्थेत पोहोचले होते. वास्तविकपणे तरुण मुलगा या दृष्टीने त्यांनी उचित वस्त्रे परिधान करणे आवश्यक होते. परंतु ते वस्त्रहीन अवस्थेतच सामाजिक चालीरीतींशी त्यांचे काहीही देणे घेणे नव्हते. सामान्य लोक त्यांची उपेक्षाच करीत आणि निष्फळ पृच्छा करणारी मुले स्त्रिया त्यांच्या भोवती जमत. जणू काही ती कोणी वेडेच होते. धर्तीवर स्वैर संचार करीत असता ते या रंगमंचावर उपस्थित झाले. असे दिसते की परीक्षितांनी विचारलेल्या शंकेच्या संबंधात तेथे आलेल्या ऋषीमुनींचे एकमत झाले नसावे. आध्यात्मिक मार्गात व्यक्तीच्या स्वभाव परत्वे कितीतरी निरनिराळे मार्ग सांगितले आहेत. परंतु जीवनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे भगवंतांच्या प्रेममय भक्तीत उत्तम व परिपूर्ण स्थिती प्राप्त करून घेणे हे आहे. वैद्यांमध्ये जशी मतभिन्नता असू शकते तशी साधू संतांमध्येही मार्गासंबंधी मतभिन्नता असू शकते. असे वातावरण तेथे असतानाच श्री व्यासदेवांचे थोर सामर्थ्यशाली चिरंजीव तेथे उपस्थित झाले होते. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर इथे आपण पाहतो की शुकदेव गोस्वामींचं त्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्यासाठी विशेषण शब्द वापरलेला आहे आत्मसंतुष्ट. पूर्ण प्रकारे असे आत्मसंतुष्ट शुकदेव गोस्वामी त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांचं विशेष हे की कोणत्याही 12 प्रकारचे जे संस्कार असतात जे की सामान्य व्यक्तीसाठी लागू होतात. आपल्यापैकी कुणाला माहिती आहे प्रभुजी ह्या 12 संस्कारापैकी कोणते संस्कार? कुणी सांगू शकेल का? कोणते कोणते संस्कार आहेत हे 12? अन्नप्राशन संस्कार प्रभुजी. नामसंस्कार, बरोबर आहे. अन्नप्राशन संस्कार, उपनयन संस्कार, विवाह संस्कार. विवाह संस्कार, अंतिम संस्कार, हा ना. तर असं सांगितलं जातं की फ्रॉम ऊम टू द टूम. ऊम म्हणजे आईचा गर्भ आणि टूम म्हणजे थडगं स्मशानातलं. तर आईच्या गर्भापासून, गर्भधारणेपासून गर्भधान संस्कार, यापासून जन्मानंतर अन्न प्राशन संस्कार, उपनयन संस्कार, विवाह संस्कार, अशा प्रकारचे वेगवेगळे अंतिम संस्कारापर्यंत 12 संस्कार हे प्रत्येक व्यक्तीसाठी लागू आहेत, सामान्य व्यक्तीसाठी.
पण शुकदेव गोस्वामी हे आध्यात्मिक दृष्ट्या एवढे महान व्यक्ती होते, भगवंतांचे शुद्ध भक्त, की असं सांगितलं जातं की व्यासदेवांच्या पत्नीच्या गर्भामध्ये म्हणजे शुकदेव गोस्वामींच्या स्वतःच्या आईच्या गर्भामध्ये किती वर्ष ते राहिलेले? प्रभूजीज, माताजीज, कोणी सांगेल का? 16 वर्ष 16 वर्ष 16 वर्ष राहिले. आणि त्याची पण एक कथा आहे, आपण कधी वेगळ्या प्रसंगी चर्चा करू. परंतु व्यासदेवांनी ज्यावेळेस त्यांना हे वचन दिलं की तुम्ही काळजी करू नका, की शिवजी ज्यावेळेस पार्वती मातेला श्रीमद भागवत सांगत होते, त्यावेळेस असं सांगितलं जातं की शुकदेव, शुक म्हणजे पोपट, जे की श्रीमती राधाराणींचे आध्यात्मिक जगतामध्ये पोपट आहेत, तर ते हे भागवत ऐकत होते. आणि मध्ये पार्वती मातेला ज्यावेळेस निद्रा झोप लागली, परंतु ज्यावेळेस शिवजी सांगत होते, तर हे शुकदेव गोस्वामी हे एक्नॉलेज म्हणजे असं करून एक्नॉलेज करत होते. आणि शिवजींना वाटलं की पार्वती माताच ऐकत आहे. नंतर त्यांच्या लक्षात आलं की पार्वती मातेला झोप लागली आणि हे एक्नॉलेज कोण करत होतं? तर हा पोपट करत होता. आणि मग शिवजींच्या बयाने त्यांनी श्रील व्यासदेवांच्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी ते 16 वर्ष राहिले. ज्यावेळेस श्रील व्यासदेवांनी त्यांना अभयाचं वचन दिलं, त्याच वेळेस हे बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर ते अवधूत भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या रूपामध्ये होते. आणि कोणत्याही आत्ता सांगितलेल्या 12 संस्कारांची त्यांना गरज नव्हती. इतकंच नाही, तर ते आत्मसंतुष्टीच्या या स्तरावर होते. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या सुरुवातीला आपण त्यांच्याबद्दल पाहिलं की कशा प्रकारे आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर 16 वर्षाच्या मुलाच्या रूपामध्ये त्यांनी गृहत्याग केला आणि ते जंगलामध्ये चालायला लागले. आणि श्रील व्यासदेव हे भगवंतांचे लिटररी म्हणजे महान अवतार असून ज्यांनी पूर्ण वैदिक वाङ्मयाची रचना केली. असं असतानाही ते एक वडिलांच्या रूपामध्ये त्यांना दुःख वाटत होतं की आपला मुलगा हा जन्मला आणि लगेच घर सोडून निघून जात आहे. मग श्रील व्यासदेव यांनी त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु असं सांगितलं जातं की त्यांचा आवाज केवळ आणि केवळ जंगलातले जे वेगवेगळे झाडं होते त्यांच्यावर जाऊन त्याचे इको, त्याचे पुन्हा ध्वनी ऐकू येऊ लागले. आणि शुकदेव गोस्वामी मात्र पुढे चालत राहिले. आणि पुढे हे पण सांगितलं जातं की कसं ते एका जलाशयाच्या, एका तलावाच्या बाजूने जात असताना त्या ठिकाणी काही स्त्रिया या अंघोळ करत होत्या. परंतु शास्त्र असं सांगतं की स्त्रियांना एखाद्या पुरुषाकडे पाहून हे कळतं की हा व्यक्ती किती पाण्यात आहे किंवा किती भक्ती मार्गामध्ये प्रगत आहे. तर शुकदेव गोस्वामींना पाहून त्या स्त्रियांना थोडं पण ओशाळल्यासारखं वाटलं नाही. का? ते 16 वर्षाचे असून आणि त्या शुकदेव गोस्वामींच्या अंगावर कोणतेही वस्त्र नसताना. का? कारण ते ह्या भौतिक त्रिगुणांच्या पलीकडे होते. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याच्यामध्ये ते नव्हते. त्याच्यामुळे स्त्री किंवा पुरुष असा भेद त्यांना माहितीच नव्हता. प्रत्येक व्यक्तीला ते आत्मा ह्या स्तरावर जाणत होते. तर परंतु त्याच्यामुळे त्यांनी बिलकुल त्यांना ओशाळल्यासारखं वगैरे वाटलं नाही. त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, शुकदेव गोस्वामींनी पण आणि त्या स्त्रियांनी पण. परंतु त्याच शुकदेव गोस्वामींचे वडील श्रील व्यासदेव ज्यावेळेस आपल्या मुलाच्या पाठीमागे त्यांना बोलवत येत होते, त्यावेळेस त्या स्त्रियांनी लगेच लाजेने स्वतःचे अंग झाकून घेतले. आणि भागवत सांगते की श्रील व्यासदेव वयाने त्या स्त्रियांच्या आजोबांच्या वयांचे होते, तरी पण त्यांनी स्वतःला झाकून घेतले. का? कारण श्रील व्यासदेव हे एका गृहस्थाच्या भूमिकेमध्ये होते. त्याच्यामुळे त्यांना भेद करणं पुरुष स्त्री याच्यामध्ये आवश्यक होता. परंतु त्यांचा जो पुत्र होता शुकदेव गोस्वामी, ते या शरीराच्या स्तराच्या पलीकडे स्थित होते. तर अशा प्रकारचे शुकदेव गोस्वामी इथे या श्लोकामध्ये आपण पाहतो की लहान लहान मुलं आणि गावातील वगैरे स्त्रिया, जसं की आपण लहानपणी पाहायचो की कुणी जर व्यक्ती गावातला वेडा वगैरे झालेला आहे, तर लोक त्यांना त्रास देतात, चिडवतात. तर काही काही छोटे दगड वगैरे पण मारतात. विनाकारण त्रास देण्याची प्रवृत्ती असते. अशा प्रकारे शुकदेव गोस्वामी यांचा आध्यात्मिक प्रगतीवरील स्तर न जाणता सामान्य लोक त्यांना एका वेड्या व्यक्तीच्या रूपामध्ये समजत होते. आणि अशा प्रकारे चुकीच्या स्तरावर त्यांना समजून त्यांच्या भोवती गावातील स्त्रिया, मुले होती, त्यांना असं
चिडवणं वगैरे, टवाळकी करणं हे चालू होतं. परंतु पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत, ज्यावेळेस ह्या स्त्रियांनी आणि मुलांनी पाहिलं, की अरे, हा व्यक्ती दिसायला जरी साधारण वाटत असेल, बाहेरच्या जगाशी याचा काही लक्ष नाहीये, संबंध नाहीये असं वाटत असेल, तरी आध्यात्मिक स्तरावर खूप महान व्यक्ती आहे, हे त्यांना त्यावेळेस कळालं, ज्यावेळेस ह्या शुकतळातील ऋषीमुनींच्या सभेमध्ये शुकदेव गोस्वामींना अत्यंत मान सन्मानाने तिथे स्वागत झालं त्यांचं आणि त्या ऋषीमुनींच्या सभेचे अध्यक्ष म्हणून शुकदेव गोस्वामींना निवडलं गेलं, जरी त्यांचं वय केवळ 16 वर्षांचं होतं आणि त्या ठिकाणी उपस्थित असणारे साधू संत एवढ्या मोठ्या अनुभवाचे, वयाचे असून पण शुकदेव गोस्वामींच्या भक्ती मार्गावरील श्रेष्ठ स्तरावरचा आदर राखून त्यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू. आणि इथे सांगितलंय, की अशा ठिकाणी उपस्थित आल्यानंतर आध्यात्मिक मार्गावरील निरनिराळ्या मार्गावर स्थित असे जे तिथं साधू संत होते, जसं ज्ञान मार्गावरील, योग मार्गावरील, कर्मकांड मार्गावरील, अशा सर्व वेगवेगळ्या भगवंतांना जाणून घेण्याच्या वेगवेगळ्या आध्यात्मिक मार्गावरील साधू संतांना मार्गदर्शन करण्यासाठी शुकदेव गोस्वामींचं तिथं आगमन झालं. आणि भागवत सांगतं, की जशा प्रकारे वेगवेगळ्या कधी-कधी वैद्यांमध्ये, डॉक्टरांमध्ये आपल्याला मतभिन्नता दिसून येते. एखाद्या व्यक्तीला एखादा विकार झालेला आहे. उदाहरणार्थ साधा सोपं म्हणजे आपल्याकडे ताप आल्यानंतर आपल्याला गोळी घेण्यासाठी सांगितलं जातं आणि पांघरून घेऊन झोपण्यासाठी सांगितलं जातं, जेणेकरून घामाद्वारे तो ताप निघून जावा. परंतु काही-काही पाश्चात्य देशांमध्ये जसं की ब्रिटन वगैरे, तिथं ताप आल्यानंतर जर आपण डॉक्टरकडे गेलो, तर असे काही-काही उपाय सांगतात, की आपल्याला ते उपाय ऐकून चक्कर येईल, की उदाहरणार्थ जो बर्फ आहे, तो कपड्याच्या वर ठेवून डोक्यावर ठेवण्यासाठी किंवा पूर्ण अंगावर बर्फाने शरीराचं तापमान कमी करण्यासाठी. आपल्याकडे उलट त्याचा परिणाम गृहीत धरला जातो, की जास्त थंड जर लावलं तर ताप आणखी वाढेल म्हणून. तर सांगण्याचा अर्थ असा, की ज्या प्रकारे वैद्यांमध्ये वेगवेगळी मतभिन्नता असू शकते, त्याचप्रमाणे भगवत प्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधू संतांमध्ये पण वेगवेगळी मतभिन्नता असू शकते. तर ही मतभिन्नता अशा वातावरणामध्ये एक संदिग्ध कन्क्लुजन, निर्णय तिथे साधू संतांना होण्यासाठी शुकदेव गोस्वामींचं आगमन झालेलं आहे. आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 26. तं द्वष्टवर्षं सुकुमारपादा दृष्टवर्षं सुकुमारपाद करोरुबाह्वं कपोलगात्रम् करोरुबाहुं कपोलगात्रम् चार्वायताक्षोन्नसतुल्यकर्णा चार्वायताक्षोन्नसतुल्यकर्णा शुभ्रवाननं कम्बुसुजातकण्ठम् सुजातकण्ठम्. तर इथे शुकदेव गोस्वामींच्या वेगवेगळे लिम्स म्हणजे शरीराचे वेगवेगळे अवयव यांचं वर्णन इथे पाहायला मिळत आहे. तम द्वष्ट्य वर्षम, की द्व अष्ट, अष्ट म्हणजे 8 आणि द्व अष्ट म्हणजे 8 गुणिले 2. ते 16 वर्षांचे शुकदेव गोस्वामी, त्यांचं शरीर हे सुकुमार होतं आणि कशा प्रकारे त्यांचे लांब हात आणि बाहू, चरण, मांड्या, बाजू, खांदे इत्यादींचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. सुषमा माताजी, तुम्हाला वाचायचंय का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हो प्रभूजी, वाचू का? हा, हरे कृष्ण. व्यासदेवांचे हे चिरंजीव केवळ 16 वर्षांचे होते. त्यांचे चरण, हात, मांड्या, बाजू, खांदे, कपाळ आणि शरीराचे अवयव अत्यंत सुकुमार असे होते. त्यांचे डोळे सुंदर आणि विशाल होते. नाक उन्नत होते आणि दोन्ही कर्ण एकसारखे होते. त्यांचे मुख अत्यंत आकर्षक होते. त्यांची मान अत्यंत सुगठीत आणि गळा शंखाप्रमाणे सुंदर होता. तात्पर्य:
कोणत्याही आदरणीय व्यक्तीचे वर्णन चरणांपासून चालू करावे, ही मान्यवरांची प्रथा या ठिकाणी शुकदेव गोस्वामींच्या बाबतीतही पाळली गेली आहे. ते केवळ 16च वर्षांचे होते. माणसाला कर्तृत्वामुळे मान मिळतो, त्याच्या वाढत्या वयामुळे नव्हे. एखादी व्यक्ती वयाने वृद्ध नसूनही अनुभव समृद्धीमुळे वृद्ध ठरू शकते. येथे वर्णन केलेले व्यासदेवांचे चिरंजीव श्री शुकदेव गोस्वामी हे आपल्या ज्ञानाने तेथील सर्व साधुसंतांपेक्षा अनुभव समृद्ध होते. तथापि त्यांचे वय मात्र केवळ 16च वर्षांचे होते. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. तर महत्वाचा मुद्दा ह्या तात्पर्यामध्ये आहे की वृद्ध व्यक्ती म्हणजे केवळ वयाने नाही, तर अनुभव संपन्न व्यक्ती ही पण तेवढी परिपक्व असू शकते, जरी त्या व्यक्तीचं वय हे खूप कमी असेल. जसं की श्रीमद भागवतामध्ये अनेक अशा भगवंतांच्या महान भक्तांचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. जसं की प्रल्हाद महाराजांचं उदाहरण. प्रल्हाद महाराजांचं वय होतं केवळ आणि केवळ 5 वर्ष, परंतु आध्यात्मिक प्रगल्भता एवढी होती प्रल्हाद महाराजांमध्ये की त्यांच्या शिकवणीमध्ये आपल्याला एवढे महत्त्वाचे मुद्दे पाहायला मिळतात की कशाप्रकारे प्रल्हाद महाराज ते ज्या शाळेत शिकायचे त्या ठिकाणी त्यांचे शिक्षक होते षंड आणि अमर्क्य. तर एकदा षंड आणि अमर्क्य हे काही कामानुसार काही काळापुरते बाहेर गेलेले असताना प्रल्हाद महाराज त्यांच्या जे क्लासमेट्स त्यांच्या वर्गातले जे वर्गमित्र होते त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वेगवेगळी शिकवण देत होते. तर त्या मुलांनी विचारले की हे प्रल्हाद, की आपण कंटेम्पररी म्हणजे बरोबरीचे आहोत. तर हे जे शिक्षक आम्हाला शिकवत आहेत षंड आणि अमर्क्य, हेच तुम्हाला पण शिकवत आहेत. मग तुम्हाला हे सर्व ज्ञान कुठून प्राप्त झालं? भक्ती मार्गाचं म्हणा किंवा काय करायला पाहिजे काय नाही. जसं की प्रल्हाद महाराज त्यांना सांगतात की कशाप्रकारे हा व्यक्ती माझा मित्र आहे, तो व्यक्ती माझा शत्रू आहे. अशा प्रकारचा भेद करणं हे बरोबर नाहीये. प्रत्येक व्यक्तीला भगवंतांच्याच अंशारूपामध्ये समजून घ्यायला पाहिजे. त्याच प्रकारे प्रल्हाद महाराज त्या वर्गमित्रांना सांगतात, की कशाप्रकारे मनुष्याच्या जीवनाचे सुरुवातीचे काही वर्ष 1, 2, 3 वर्षापर्यंत सर्व घरच्या कुटुंबाद्वारे लाड करण्यामध्ये जातात. त्याच्यानंतर 2, 3, 4 वर्षापासूनचे पुढे किशोर वयापर्यंतचे जे वर्ष आहेत, ते सर्व वेगवेगळे खेळ खेळण्यामध्ये वगैरे जातात. त्यानंतर स्वतः काही कमवण्यासाठी तयार होण्यासाठी आणि पुढे एकदा कमवतं झाल्यानंतर, मोठं झाल्यानंतर संसार वगैरे जिम्मेदाऱ्या मागे लागल्यानंतर तो संसाराचा गाडा हटण्यामध्ये कितीतरी वर्ष जातात. अशा प्रकारे एका व्यक्तीच्या पूर्ण जीवनाचं वर्णन करतात, की कशाप्रकारे वेगवेगळ्या प्राथमिकता जीवनामध्ये राहिल्यामुळे भगवत भक्तीची जी प्राथमिकता आहे, ती त्याला पाहिजे तसा वेळ किंवा एनर्जी ही व्यय केली जात नाही त्यासाठी. अशा प्रकारे पूर्ण श आयुष्याचा काळ निघून जातो आणि शेवटी अशा वेळेला त्या व्यक्तीला आध्यात्मिक गोष्टीबद्दल जाण होती, ज्यावेळेला शरीर त्याचं साथ देत नाही. तर प्रल्हाद महाराजांचं भक्ती मार्गातील हे ज्ञान आणि साक्षात्कार ऐकून त्यांचे वर्गमित्र खूप इम्प्रेस म्हणजे खूप प्रभावित झाले आणि त्यांनी प्रल्हाद महाराजांना विचारलं, की "तुम्ही हे सर्व कुठून शिकलात? तुम्ही तर आमच्यासोबतच ह्याच वर्गामध्ये ज्ञान घेतात आणि आपले शिक्षक पण एकच आहेत. तर तुम्हाला हे सर्व ज्ञान कुठून प्राप्त झालं?" तर अशा प्रकारे आपण बघतो, की वयाने जरी हे व्यक्ती लहान असतील, तरी ज्ञानाने आणि साक्षात्काराने हे खूप भक्तीच्या श्रेष्ठ स्तरावर आहेत. त्याच प्रकारे शुकदेव गोस्वामी वयाने जरी केवळ 16 वर्ष वय असेल, तरीही त्या साधू संतांच्या सभेमध्ये सर्व साधू संतांच्या अनुभवापेक्षा शुकदेव गोस्वामींचा अनुभव हा सर्वश्रेष्ठ मानला गेला, त्यांच्या भक्ती स्तरावरील स्थित असल्यामुळे. पुढे जाऊ श्लोक क्रमांक 27. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभुजीस, माताजीस, हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 27. निगूढजत्रुं पृथुतुंग वक्षसा राक्षस वक्षसं वाक्षसं
आवर्तनाभिं वलिवग्वुदरं दरं च वलिवल्गुदरं च दिगंबरं वक्त्रविकीर्णकेशं दिगंबरं वक्त्रविकीर्णकेशं प्रलम्बबाहुं स्वम् अरोत्तमाभम् प्रलम्बबाहुस्तवारोत्तमाभम्. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. त्यांचे जत्रु पुष्ट होते, त्यांचे वक्षस्थळ विस्तृत आणि भरदार होते, त्यांची नाभी खोल होती आणि उदर 3 वळ्यांनी युक्त होते, त्यांचे बाहू विशाल होते, त्यांचा कुरळा केशकलाप त्यांच्या मुखावर इतस्ततः विखुरलेला होता, ते वस्त्रहीन होते आणि त्यांची अंगकांती भगवान श्रीकृष्णांसारखीच होती. तात्पर्य: त्यांची शारीरिक लक्षणे ते सामान्य माणसांपेक्षा आगळेवेगळे होते असे दर्शवतात. शुकदेव गोस्वामींच्या शरीराची जी वैशिष्ट्ये येथे सांगितली आहेत ती सर्वच असामान्य आहेत. शरीराच्या ठेवणीवरून ज्योतिष वर्तवणाऱ्या सामुद्रिक शास्त्रानुसार ही सर्व थोर व्यक्तींची लक्षणे आहेत. त्यांची अंगकांती भगवान श्रीकृष्णांसारखीच होती आणि भगवान श्रीकृष्ण देवादिदेव परात्पर पूर्ण पुरुषोत्तम आहेत. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे मी श्रील शुकदेव गोस्वामींचा एक फोटो जो की आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्याच कृष्णा.com वर आहे, त्याचा एक इथे फोटो दाखवलेला आहे की कशा प्रकारे इथे सांगितलं आहे त्यांची अंगकांती ही भगवंतांच्या कृष्णांच्याच अंगकांतीसारखी होती आणि लांब कुरुळे असे केस होते. त्यांचे जे बाहू होते ते ब्रॉड म्हणजे छाती मोठी होती आणि बाहू हे लांब होते आणि कोणतेही वस्त्र त्यांच्या अंगावर परिधान केलेले नव्हते. तर अशा प्रकारच्या साधू संतांच्या सभेमध्ये त्यांचं आगमन झालं आणि भक्तीच्या सर्वश्रेष्ठ स्तरावरतीत असल्यामुळे त्या सर्व साधू संतांनी त्यांना त्या सभेचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 28. श्यामं सदापि वयोंगलक्ष्म्या श्यामं सदापि व्ययोगलक्ष्म्या स्त्रीणां मनोज्ञं रुचिरस्मितेन स्त्रीणां मनोज्ञं रुचिरस्मितेन प्रत्युत्थितास्ते मुनयः मुनयः श्वासनेभ्यः तल्लक्षणज्ञा अपि गूढवर्चसम् कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच माताजीच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू का? हा, रतिरूपा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. धन्यवाद. ते रंगाने सावळे होते आणि आपल्या नवतरुणांनी अतिशय सुंदर दिसत होते. त्यांच्या अंगक्रांतीमुळे आणि मोहक स्मिताने ते स्त्रियांना अत्यंत मनोहर वाटत होते. जरी त्यांनी आपले नैसर्गिक तेज लपविण्याचा प्रयत्न केला होता तरी देखील शरीर लक्षण शास्त्रात प्रवीण असणारे तेथील उपस्थित ऋषीमुनी त्यांना सन्मान देण्यासाठी आपापल्या आसनावरूनच उठून उभे राहिले. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत प्रणाम. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आपण बघतो की आध्यात्मिक मार्गाचं जर कोणी व्यक्ती व्यवस्थित पालन करत असेल आणि आपण पण हे ऐकलं असेल, जाणवलं पण असेल आपल्याला, तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच प्रकारे त्याच्या उलट एखादा व्यक्ती वेगवेगळ्या पापकृत्यांमध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये गुंतलेला असेल तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं पण तेज निघून गेलेलं, निस्तेज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींच्या बाबतीत सांगितलेलं आहे की
भगवंतांच्या भक्ती स्तरावर स्थित असल्यामुळे, भक्तीच्या श्रेष्ठ स्तरावर स्थित असल्यामुळे त्यांचं जे पूर्ण अंगकांती होती, ती दैदिप्यमान, तेजोमय अशी होती. त्यांचा चेहरा हा पण पूर्ण तेजोमय असा होता. आणि त्यांनी आपलं नैसर्गिक तेज लपवण्याचा जरी प्रयत्न केला, तरी सर्व तिथं उपस्थित असणाऱ्या महान ऋषीमुनींना त्यांची आध्यात्मिक प्रगतीवरील स्तर हा लगेच कळाला, केवळ त्यांना पाहून, त्यांच्या शरीरावरील, त्यांच्या चेहऱ्यावरील आध्यात्मिक तेज पाहून. आणि अशा सर्व ऋषीमुनींनी त्यांचा आध्यात्मिक स्तर ओळखून त्यांना सन्मान देण्यासाठी ते सर्व ऋषीमुनी आपापल्या आसनांवरून उभे राहिले, आदरपूर्वक त्यांचं स्वागत करण्यासाठी. आणि त्यावेळेस परीक्षित महाराज हे पण कशाप्रकारे त्यांनी त्यांचं स्वागत केलं याचं वर्णन आहे. सविष्णुरातो तिथय आगताय सविष्णुरातोतिथय आगताय आगताय तस्मै सपर्यां शिरसा जहार. तस्मै तस्मै सपर्या शिरसा सपर्यां शिरसा जहार ततो निवृत्ता हि अबुधा स्त्रियोर्भका. ततो निवृत्ता निवृत्ता बुधा स्त्रियोर्भका महासने सोपविशे विवेश पूजितः. महासने महासने सोपविवेश सोपविवेशपूजिता. तर अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींचं ज्यावेळेस त्या सभेमध्ये आगमन झालं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी महान ऋषीमुनी ज्यावेळेस उठून उभे राहिले, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे शुकदेव गोस्वामींच्या जे मुले आणि काही स्त्रिया त्यांना वेडं समजून टवाळकी करण्यामध्ये ते त्यांच्या मागे मागे फिरत होते. त्यांना भीती वाटली की अरे, हे तर खूप महान व्यक्ती आहेत आणि यांचा आपण अशा प्रकारे टिंगल-टवाळकी करून अपमान केला. म्हणून ते त्यांच्या पाठीमागे जाण्याचे थांबले, स्त्रिया आणि मुले. आणि त्यांना पण थोडी भीती वाटली की आपण चुकीच्या व्यक्तीचा अनादर केला आहे. कुणाला वाचायचंय का प्रभुजीच माताजीच? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? संजना माताजी. हरे कृष्ण. येस हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. विष्णुरात नावाने प्रसिद्ध असलेल्या परीक्षित महाराजांनी या प्रमुख अतिथींचे श्री शुकदेव गोस्वामींचे स्वागत करण्यासाठी मस्तक नमवून वंदन केले. त्या समयी आजान स्त्रिया व मुले त्यांच्या मागून येण्याची थांबली. सर्वांकडून सन्मान तथा आदर प्राप्त झालेले श्री शुकदेव गोस्वामी एका उंच आसनावर विराजमान झाले. तात्पर्य: जेव्हा श्री शुकदेव गोस्वामी सभेत येऊन उपस्थित झाले, तेव्हा श्री व्यासदेव, नारद आणि इतर अगदी थोडेसे ऋषीमुनी सोडून उर्वरित सर्वजण उठून उभे राहिले. परीक्षित महाराजांना तर त्यांचे स्वागत करताना एवढा आनंद झाला की त्यांनी त्यांच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. श्री शुकदेव गोस्वामींनी कोणाला आलिंगन देऊन, कोणाशी हस्तांदोलन करून, कोणासमक्ष मान नमवून, तर काही थोड्याच व्यक्तींना, विशेषतः आपले वडील आणि नारद मुनी यांना वाकून वंदन करून सर्वांच्या स्वागताचा स्वीकार केला. अशा रीतीने त्यांना त्या सभेचे अध्यक्षपद प्राप्त झाले. स्वतः राजा आणि साधू संत यांनी त्यांचे स्वतः स्वागत केले. तेव्हा त्यांच्या सोबत आलेली गावातली मुले आणि अज्ञ स्त्रिया आश्चर्याने थक्क झाल्या. त्यांना काहीसे भयही वाटले. त्यामुळे त्यांनी आपली टवाळखोरी थांबवली आणि सर्व काही स्थिर सावध झाले. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण इथे पाहतो सर्व साधू संतांनी त्यांचं स्वागत केलं. आणि परीक्षित महाराजांना कोणत्या नावाने संबोधण्यात आलंय प्रभुजीज माताजीज? विष्णू रातः. तर विष्णू रात या शब्दाचा अर्थ आहे असे व्यक्ती ज्यांना की साक्षात भगवंतांनी स्वतः संरक्षण दिलेलं आहे. जसं की परीक्षित महाराज ज्यांना आईच्या गर्भात असल्यापासून भगवंतांनी संरक्षण दिलं, ब्रह्मास्त्रापासून त्यांना वाचवलं. त्याच्यामुळे त्यांना विष्णू राहत अशा नावाने संबोधलेलं आहे. तर सर्व साधू संतांनी आणि परीक्षित महाराजांनी पण उठून शुकदेव गोस्वामींचं स्वागत केलं आणि मस्तक नमवून परीक्षित महाराजांनी त्यांना दंडवत अर्पण केले. तर ह्या साधू संतांपैकी केवळ काही जणांचं नाव दिलेलं आहे जे की उठून उभे राहण्याची त्यांना गरज नव्हती शुकदेव गोस्वामींच्या समोर. तर त्यांच्यापैकी नाव दिलंय श्रील व्यासदेव, नारद मुनी आणि इतर काही थोडेसेच ऋषीमुनी. तर कुणी सांगेल का प्रभुजीज माताजीज की का गरज नव्हती श्रील व्यासदेवांना
शुकदेव गोस्वामींच्या समोर उभे राहून त्यांना आदर सन्मान देण्याची काय कारण होतं? ते त्यांचे वडील होते. हां, वडील होते आणि अजून कोण होते? त्यांचे गुरु पण. हां, तर भागवत सांगतं की शुकदेव गोस्वामींनी फॉर्मली सामान्यतः गुरु जरी स्वीकारलेले नसले, तरी श्रील व्यासदेव देवांकडून आपल्या वडिलांकडून त्यांनी श्रीमद भागवताचं ज्ञान प्राप्त केलं होतं. त्याच्यामुळे शुकदेव गोस्वामींचे श्रील व्यासदेव हे गुरु पण असल्यासारखेच होते. आणि नारद मुनींच्या त्यांना उठण्यासाठी का गरज नव्हती? बाकीचे कोणी? प्रभुजीज, माताजीज? नारद मुनी व्यासदेवांचे गुरु होते. हां, बरोबर आहे, की शुकदेव गोस्वामींचे गुरु हे श्रील व्यासदेव आणि श्रील व्यासदेवांचे गुरु हे नारद मुनी आणि बाकीचे ऋषीमुनी. असं सांगितलं जातं की शिवजी पण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना पण त्या ठिकाणी उठण्याची गरज नव्हती. का? कारण ते पण सर्व देवी देवतांमध्ये श्रेष्ठ नारद मुनींचेच भाऊ आहेत, ब्रह्माजींचे श्रेष्ठ पुत्र आहेत. त्याच्यामुळे असे थोडेसेच ऋषीमुनी, देवी देवता त्या ठिकाणी उठून उभे राहण्याची त्यांना गरज नव्हती. बाकी सर्व साधू संतांनी शुकदेव गोस्वामींचं स्वागत केलं आणि त्यांना उंच आसनावर त्यांना सभेच्या अध्यक्षपदी स्थान दिलं. एक छोटासा श्लोक आहे, आपण तो पण पाहू. मग पुढच्या वेळेला 31व्या श्लोकापासून सुरुवात करूया. ससंवृत्तस्तत्र महान् महीयसा ब्रह्मर्षि राजर्षि देवर्षि संगै व्यरोचतालं भगवान् यथेन्दुर् इंद्रो ग्रहर्क्षतारानिकरै परितः. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच हा श्लोक? हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हरे कृष्ण योजना माता. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे चंद्रग्रह नक्षत्रे तारकांच्या समूहाने वेढलेला असतो, त्याप्रमाणे ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षींच्या समुदायात शुकदेव गोस्वामी शोभून दिसत होते. सर्वांनी त्यांना सन्मान प्रदान केला होता. तात्पर्य: साधू संतांच्या त्या मोठ्या समाजामध्ये ब्रह्मर्षी व्यासदेव, देवर्षी नारद, क्षत्रियांचा अनेक वेळा पाडाव करणारे परशुराम इत्यादी होते. त्यांपैकी काही तर भगवंतांचे सामर्थ्यशाली अवतार होते. शुकदेव गोस्वामी ब्रह्मर्षी, राजर्षी किंवा देवर्षी म्हणून ओळखले जात होते. तसेच नारद ऋषींप्रमाणे अथवा व्यास परशुरामांप्रमाणे ते अवतारही नव्हते आणि तरीही या सर्वांपेक्षा त्यांनाच अधिक सन्मान मिळाला. याचा अर्थ असा की भगवंतांच्या भक्ताला साक्षात भगवंतांपेक्षाही जगात अधिक मानसन्मान मिळतो. म्हणून श्री शुकदेव गोस्वामींसारख्या भगवत भक्ताचे महत्व केव्हाही कोणी हीन लेखू नये. हरे कृष्ण प्रभूजी. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंतांच्या कृपेने भगवत भक्तांना त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ मान सन्मान मिळतो आणि ही भगवंतांच्या द्वारे ही अरेंजमेंट केली जाते, कारण भगवंतांना खूप आवडतं त्यांच्या शुद्ध भक्तांना सन्मानित केलेलं, त्यांना आदर सन्मान मिळवून दिलेला. तर इथे सांगितलंय की त्या सभेमध्ये साधू संतांच्या वेगवेगळे ब्रह्मर्षी होते, जसं की श्रील व्यासदेव ज्यांनी वैदिक वाङ्मयाची रचना केली. देवर्षी होते जसं की नारद मुनी. आपण पहिल्या स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, वेगवेगळ्या भगवंतांच्या अवतारांच्या यादीमध्ये नारद मुनींचं पण नाव येतं. परंतु नारद मुनी हे विष्णू तत्व नाहीयेत, जीवतत्व आहेत आणि भगवंतांच्या भक्तिशक्तीने हे प्रेरित आहेत. भक्तिशक्ती ही भगवंतांनी त्यांना खूप प्रमाणामध्ये दिलेली आहे भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी. तर असे देवर्षी नारद त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भगवंतांच्या अवतारांपैकी एक परशुराम त्या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांनी की 21 वेळा पृथ्वीवरून क्षत्रियांचा विनाश केला. कारण ते खूप अभिमानी, गर्विष्ठ झालेले होते त्यावेळेस. त्यामुळे तर अशा प्रकारे भगवंतांचे वेगवेगळे महान अवतार, व्यासदेव असू, परशुराम असू किंवा शक्ती आवेश अवतार नारद मुनी असू, अशा सर्व व्यक्तींच्या त्या सभेमध्ये
व्यक्ती उपस्थित असलेल्या त्या सभेमध्ये शुकदेव गोस्वामींना सर्वोच्च सन्मान दिला गेला, कारण भगवत भक्तीमध्ये त्यांचा श्रेष्ठ स्तर जाणून. तर अशा प्रकारे भागवत सांगतं. आणि भगवद्गीतेत पण आपण कितीतरी ठिकाणी पाहतो की भगवंतामध्ये आणि त्यांच्या शुद्ध भक्तांमध्ये नेहमी एका प्रकारची स्पर्धा लागलेली असते. ती स्पर्धा असते की भगवत भक्त भगवंतांचं गुणगान, यशोगान गाण्याचा प्रयत्न करतात. भगवंतांची कीर्ती पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि भगवंत आपल्या शुद्ध भक्तांचं यशोगान, कीर्ती वाढवण्याची त्यांची इच्छा असते. त्याच्यामुळे खूप सारे प्रसंग आपल्याला दिसतात. जसं की अ, पांडवांच्या त्या महालाचं नाव काय होतं हस्तिनापूरमधल्या? जो त्या दैत्याकडून बांधून घेतलेला होता? इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थ. इंद्र हा आणि इंद्र याचं नाव काय होतं असुराचं? ज्याच्याकडून बांधून माया मायासूर. मायादानव. 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 तर आपण पाहतो की कशाप्रकारे अग्नीच्या समाधानासाठी ज्यावेळेस ते वन पेटवण्यात आलं, मायादानव भगवंतांची इच्छा होती की याला पण ठार करायचं. परंतु त्याने जाऊन अर्जुनाचा आश्रय घेतला आणि त्या असुराने अर्जुनाचा आश्रय घेतला. भगवंताच्या जी मृत्यू देण्याची इच्छा होती त्याच्यापासून त्याला सुटका मिळाली, की भगवंत स्वतःपेक्षा आपल्या शुद्ध भक्ताला वरच्या स्तरावर पाहतात. त्याच्यामुळे अर्जुनाला तो मायादानव शरण गेल्यामुळे भगवंतांनी त्याला माफ केलं आणि मायादानवाने कृतज्ञतेमुळे अर्जुनाप्रती काही सेवा अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. आणि अर्जुन म्हणाला की नाही, नाही आम्हाला काही सेवा नको. परंतु भगवंतांनी त्या मायादानवाला पांडवांच्या सेवेमध्ये जोडलं आणि इंद्रप्रस्थ हा जो महाल होता, तो मायादानवाने पांडवांसाठी सुंदर महाल बांधून दिला. तर सांगण्याची गोष्ट अशी की भगवंतामध्ये आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांमध्ये नेहमी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पण ही स्पर्धा भौतिक जगातल्या स्पर्धेसाठी नसते, की मी मोठा की तू मोठा. ही स्पर्धा असते भगवंत भक्तांची कीर्ती वाढवण्यासाठी इच्छुक असतात आणि त्याचप्रमाणे भगवंतांचे शुद्ध भक्त भगवंतांची कीर्ती वाढवण्यासाठी हे इच्छुक असतात, प्रयत्नशील असतात. तर आपण इथे थांबू. प्रभुजीच माताजीच आपण श्लोक क्रमांक 31 पासून पुढच्या वेळेस सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की आपण या भौतिक जगामध्ये येतो आणि या भौतिक शरीराद्वारे जे आपण कर्म करतो, चांगली किंवा वाईट, तर ते जेव्हा अ, अ, आपण जेव्हा आध्यात्मिक लोकांमध्ये किंवा स्वर्गात नरकात जेव्हा आपण जातो, तर त्या कर्मांचे फळ जे आपल्याला भोगायला मिळतात, तर त्याच्यामध्ये आपल्या आत्माला सुद्धा सहन करावं लागतात त्या गोष्टी, ज्या भौतिक जगामध्ये कर्म केलेल्या आहेत. तर असं सांगितलं जातं की आत्मा जो आहे, भगवद्गीता सांगते की कोणत्याही भौतिक स्तराच्या पलीकडे आहे. मग तुम्ही म्हणाल की जर आत्मा हा पूर्णतः भगवंतांचा अंश आहे आणि कोणत्याही भौतिक जाणवण्याच्या पलीकडे आहे, तर मग आपल्याला जे आनंद किंवा त्रास भोगायला मिळतात, तर त्यामध्ये आत्म्याला त्रास होतो का? बिलकुल होतो. तर तो कशामुळे होतो? जसं की उदाहरण दिलं जातं, समजा कोणत्या व्यक्तीचा दात दुखत आहे, तर दात हा आपल्या शरीराचा भाग आहे, जे की नश्वर आहे. कधी ना कधी नाश होणार आहे. ते काही शाश्वत नाहीये. मग त्या व्यक्तीचा दात दुखी चालू असताना आत्म्याला त्रास होतो का? निश्चित होतो. पण ते जे दुखणं आहे ते आत्म्याला होत आहे का? म्हणजे तो त्रास मुळात कुठं होतोय? शरीराला होत आहे, जे की नश्वर आहे. मग आत्म्याला का त्रास होतो? तर शरीर म्हणून जे ओळखलं जातं आत्म्याद्वारे, की तो अजून पूर्णतः ह्या स्तरावर नाहीये, की मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये. त्या स्तरावर नसल्यामुळे शरीराला प्राप्त होणारा आनंद किंवा दुःख हा तो व्यक्ती स्वतःलाच मिळणारा आनंद किंवा दुःख या रूपामध्ये जाणतो किंवा अनुभवतो. एक साधं उदाहरण देतो. एखाद्या व्यक्तीने नवी कोरी कार खरेदी केलेली आहे माताजी, ठीक आहे? आणि
तसं होऊ नये, परंतु शोरूमच्या बाहेर आल्यावर कोणत्या कारणाने काही टवाळखोर मुलं वगैरे त्या नवीन कोऱ्या गाडीवर जर स्क्रॅच कुणी जर केला, तर काय वाटतं तुम्हाला? काय वाटेल त्या माणसाला, ज्याने ती नवी कोरी गाडी घेतलेली आहे? त्याला वाटेल की कुणीतरी माझ्या अंगाला स्क्रॅच केलंय, वाटेल का नाही? कारण ती गाडी नवी असल्यामुळे आसक्ती आहे त्याच्याबद्दल खूप जास्त. तर ज्याप्रमाणे तो व्यक्ती आपल्या स्वतःला त्या कारसोबत ए गृहीत धरतो, की त्या कारला काही केलं तर त्याला हे नाही वाटणार, की अरे गाडीला काही झालं, मी व्यवस्थित आहे. त्याला वाटेल, की मलाच स्क्रॅच केले कोणीतरी, इतकं त्याला दुःख होईल. त्याच प्रकारे आत्मा पण स्वतःला ज्यावेळेस या शरीरासोबत शरीर म्हणून स्वीकार करतो, त्या प्रकारे धारणा ठेवतो. त्याच्यामुळे शरीराला प्राप्त होणारे आनंद आणि दुःख याच्यासोबत त्याला पण आनंद आणि दुःख उपभोगावे लागतात. ठीक आहे का माताजी? जी प्रभूजी, धन्यवाद. और आणि प्रभूजी रसमृत प्रभूजींचा कॉन्टॅक्ट मिळाला मला, मी त्यांना नक्की संपर्क करेन. खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. धन्यवाद. त्यांना नाम संकीर्तन प्रभूजींचा किंवा माझं सांगा, लागला तर रेफरन्स. हरे कृष्ण. येस प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हां. येस प्रभूजी. ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी हे कोणत्या देतात? ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी म्हणजे सगळ्यात अगोदर राजर्षी घेईल. म्हणजे ते केवळ राजा नाहीत, तर राजासोबत भगवंतांचे महान भक्त आहेत. त्याच्यामुळे त्यांना राजर्षी म्हटलं जातं. जसं की परीक्षित महाराज हे पण राजर्षी आहेत. त्याचप्रमाणे देवर्षी हे देवतांमध्ये जे भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. मग ते देवी देवतांच्या स्तरावर आहेत का? बिलकुल नाही. शुद्ध भक्ताच्या स्तरावर आहेत नारद मुनी. परंतु देवलोकांमध्ये त्या गणांमध्ये त्यांची एक गणना होते. त्याच्यामुळे देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ भक्त असं देवर्षी नारद यांचं वर्णन होतं. त्याच प्रकारे ज्यांनी ब्रह्मज्ञान दिलेलं आहे, वैदिक वाङ्मयांची रचना केलेली आहे, अशा सर्व वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत ते आहेत श्रील व्यासदेव. त्याच्यामुळे ज्यावेळेस कोणत्याही ह्या शब्दांना ब्रह्मन, देव किंवा राजा, ऋषी लावलं जातं, याचा अर्थ तो स्तर तर आहेच त्यांचा, की ब्रह्मज्ञान देणारे किंवा एक राजा म्हणून किंवा देवी देवतांमधील गण म्हणून, परंतु त्याच्यासोबत ते भगवंतांचे महान भक्त आहेत हे दर्शवण्यासाठी ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी असं संबोधलं जातं प्रभूजी. ठीक आहे? हो. हरे कृष्ण, हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्ण. हा माताजी. प्रभूजी भागवत मध्ये म्हणजे सूत गोस्वामीजींचा उल्लेख आहे, नंतर व्यासदेवजींचा आहे, पण त्याच्यामध्ये सूत देवजी म्हणजे कोण आहेत? सूत गोस्वामी तर श्रीमद भागवत हे कसं चालत आलेलं आहे? सर्वात अगोदर भगवंतांनी ब्रह्माला सांगितलं, कृष्णाने. नंतर ब्रह्माजींनी त्यांचे जे पुत्र आहेत नारद मुनी, त्यांना सांगितलं. नारद मुनींकडून श्रील व्यासदेवजींना प्राप्त झालं भागवताचं ज्ञान, आणि व्यासदेवजींद्वारा शुकदेव गोस्वामींना प्राप्त झालं. तर शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्यामध्ये जो श्रीमद भागवताचा संवाद झाला, त्या सभेमध्ये, ह्या ऋषीमुनींच्या सभेमध्ये सूत गोस्वामी पण उपस्थित होते. तर त्या सूत गोस्वामींनी जे श्रीमद भागवताचा उपदेश आपल्या गुरूंकडून, शुकदेव गोस्वामींकडून ऐकला, तो नैमिष अरण्यामधल्या ऋषीमुनींना सांगितला. तर सूत गोस्वामी हे ह्या ऋषीमुनींच्या सभेमध्ये उपस्थित होते आणि शुकदेव गोस्वामींचं शिष्य त्यांना समजलं जातं. कारण भागवताचं ज्ञान त्यांनी शुकदेव गोस्वामींकडून प्राप्त केलं. ओके प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि जसं की त्यांचं नाव दर्शवतं सूत, त्यांचा जन्म श्रीमद भागवत सांगतं की एका कनिष्ठ कुळामध्ये झाला होता. परंतु कारण त्यांनी भागवताचं ज्ञान आपल्या गुरूंकडून प्राप्त केलं, तर त्या ज्ञानाच्या आधारावर त्यांचा जो स्तर होता तो श्रेष्ठ स्तर प्राप्त झाला. म्हणजे भागवत सांगतं की जन्म हा महत्वाचा नाहीये, त्या व्यक्तीचं कर्तृत्व हे महत्वाचं आहे. आणि इथे पण सांगितलंय की भक्तीच्या स्तरावर अशा व्यक्तीला वेगवेगळ्या देवी देवतांपेक्षा, ऋषी मुनींपेक्षा अधिक सन्मान प्राप्त होतो. ठीक आहे का माताजी? हो हो प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी पण त्यावेळी जे क्षत्रिय आणि ब्राह्मण यांनाच गुरु म्हणजे दीक्षा दिली जायची ना?
पुढे शिक्षणासाठी? हे जे होतं 12 संस्कार जे आहेत त्याच्यापैकी असं म्हणतात की द्विज म्हणजे सेकंड बर्थ हा त्यांनाच दिला जायचो. नेमली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासाठीच हे 12 संस्कार होते. परंतु असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्या व्यक्तीचा जन्म निम्न कुळांमध्ये झाला, जे की ह्या 3 गटामध्ये मोडत नाहीत. परंतु त्यांना पण भक्तीच्या सर्वश्रेष्ठ स्तरावरून हे पद प्राप्त करून देण्यात आले, जे की ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ. वैष्णव हे पद ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि कितीतरी श्लोक शास्त्रामध्ये आहेत. जसं की आपण मागच्या वेळेला एक श्लोक पाहिला की किनींद्र, पुरांद्र, आंध्र, पुन्निदा, की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या निम्न कुळांमध्ये जन्म होऊन पण व्यक्ती जर भक्ती मार्गाचं तत्व जाणत असेल तर त्याला गुरु म्हणून स्वीकारलं जाऊ शकतं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की वैदिक काळामध्ये जे 12 वेगवेगळे संस्कार होते ते सामान्यतः ह्या 3 स्तरांसाठी होते. परंतु भक्ती जर त्या व्यक्तीने प्राप्त केली असेल तर तो व्यक्ती ह्या 3 स्तरांपेक्षाही वरच्या स्तराला प्राप्त करू शकतो. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण प्रभूजी. हा प्रभूजी. हे आपण जे आता हे ज्ञान घेतोय ते वैष्णव परंपरेप्रमाणे घेतो. हो, ना? ब्रह्ममध्व गौडीय तर वैष्णव. तर अशा प्रकारच्या आपल्या 4 परंपरा आहेत. बरोबर. तर श्रीकृष्णाने जे ब्रह्मज्ञान दिलं, ज्ञान जे दिलं ते आता आपल्या परंपरेप्रमाणे ब्रह्माला दिलं. तसंच हे 4 परंपरामध्ये शिव किंवा इतर यांना दिलं असणार ना? हो, हो. तर आणि हे 4 त्याचप्रमाणे जे खाली आले असेल हं. ते तत्वज्ञानाने आपल्या तत्वज्ञानात आता आपण अभ्यास करतो त्यात काय फरक असू शकेल? नाही, हे 4ही जे संप्रदाय आहेत तुम्ही सांगितलेले, की रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि ब्रह्माजींपासून ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय. हे 4ही संप्रदाय शास्त्रानुसार प्रमाणित आहेत. प्रमाणित म्हणजे ज्याला आपण ऑथोराइज्ड म्हणतो. तर ह्या 4ही संप्रदायातून भगवंतांच्या शुद्ध भक्तीचं ज्ञान व्यक्ती प्राप्त करू शकतात आणि भगवत धामाला प्राप्त करू शकतात. प्रमाणित आहे. ओके. ठीक आहे. चालेल. त्यामध्ये मग प्रत्येकामध्ये भागवतमचा हा अभ्यास हा असणारच आहे. हो, भागवतमचं आहे. फक्त भगवंतांना कोणत्या रूपामध्ये भजन भजायचं आहे किंवा कोणत्या रूपामध्ये प्राप्त करायचं त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. उदाहरणार्थ श्री संप्रदायामध्ये जो भाव आहे सामान्यतः तो वैकुंठ लोकाचा भाव आहे, की भगवंतांना एका दासाच्या रूपामध्ये सेवा करण्याची ते लोक प्रेरणा घेतात किंवा ॲस्पिरेशन ठेवतात. तर जसं की आपला ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव संप्रदाय आहे, याच्यामध्ये आपण भगवंतांना केवळ वैकुंठ स्तरावर न जाणता पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या स्तरावर पण आपण जाणण्याचा प्रयत्न करतो. शेवटी आपलं जे भगवंतांची शाश्वत संबंध आहे, एका दासाच्या रूपामध्ये, वात्सल्य भावामध्ये किंवा साख्य रसामध्ये, वेगवेगळ्या रसामध्ये, तो तर शाश्वत आहे. परंतु भगवंतांना ज्या रूपामध्ये जाणण्याचा प्रयत्न करत आहोत आपण, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण हे रूप आहे. ठीक आहे. तर ह्याच्यात थोडासा फरक पडतो, परंतु शुद्ध भक्तीचेच हे सर्व प्रमाणित संप्रदाय आहेत 4ही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजीच, माताजीच, आपल्या सर्वांना. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर हरे प्रणाम. कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण.